काही क्षणामध्ये या ठिकाणी येतोय। अंतवेदीची जी जागा आहे पत्रकार साहेब, अंतवेदीची जी जागा आहे त्या ठिकाणी जी अनावश्यक कंपनी उभी आहे कृपया आता वेळेत आपण पाठीमागे उतरा। 5 ते 7 जण सोडून बाकी सगळेजण खाली उतरा। या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, वरती आपली अंतवेदीची जी जागा आहे त्याच्या बाजूचे जे ग्रामस्थ कृपया त्यांना बाजूला करायचंय। या ठिकाणी प्रशासकीय सूचना आल्या आहेत आपल्याला। हॅलो चला वरती विधीची जागेच्या जवळचे कोणी ग्रामस्थ कृपया खाली उतरा सगळेजण चला। आणि नातेवाईक सोडून, नातेवाईक आणि रिटायर्ड मेजर एवढे सोडून बाकी कोणी त्या ठिकाणी उद्या बाजूला थांबणार नाही। ग्रामस्थ उठायचं थोडंसं मागं सांगा पटकन। स्वाती महाले भगिनीने मेजर संदीप पांडुरंग गायकर याचं पार्थिव या ठिकाणी व्यासपीठासमोर येतंय। सर्वांनी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मानवंदना द्यायची, घोषणा द्यायची। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे संदीप गायकर, अमर रहे। भारत माता की जय, भारत माता की जय। या ठिकाणी सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्याचप्रमाणे आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आज त्या शूरवीराच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी आपण सर्वजण आलात। जे देशासाठी जगले, ते देशासाठी मरण पावले, ते खऱ्या अर्थाने अमर झाल्याचे अमर या ठिकाणी व्यासपीठाच्या समोरची गर्दी कमी करा प्लीज। भाऊंच्या गर्दी मागे घ्या, पूर्ण मागे प्लीज। डेस्कच्या समोर, डेस्कच्या समोर जे उभे आहे सगळं साईडला कृपया ऐका ना, मार्गदर्शन करा तुम्ही। आमदार अमोल खताळ साहेबांचं आगमन झालंय, डॉक्टर किरणजी लांबे साहेबांचं आगमन झालंय, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे विनंती खाली बसून घ्या, नाही तर पाठीमागे सरका। माऊली पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे, सर्वांना विनंती आपण बसून घ्यावं, मागे सरका। व्यासपीठासमोर कोणीच उभं राहणार नाही, व्यासपीठासमोर कोणीही उभं राहणार नाही, काही दिसत नाही। कृपया खाली तरी बसा, नाही तर बाजूला व्हा। गर्दी कमी करा, गर्दी थोडं मागे सरका, आम्हाला काहीतरी दिसलं पाहिजे। हे बाय सर्वांना विनंती आहे, आपण या पॅनलच्या समोर जे उभे असलेले ग्रामस्थ त्यांनी बसून घ्यावं। स्वर्गीय संदीप गायकर यांचं पार्थिव विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आलेलं आहे। पांडुरंग गायकर यांचं पार्थिव सर्वांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेलं आहे। सैनिक केवळ सीमेचे रक्षण करत नाही, तर ते आपल्या आत्मविश्वासाचे आणि सन्मानाचे प्रतीक आहेत। म्हणून या वीराला अभिवादन करण्यासाठी अनेक मान्यवर पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या जवानाचे कार्य आणि त्यागाचे स्मरण आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे। आसू आहेत आणि अभिमानही आहे। अमर शहीद जवान स्वर्गीय संदीप पांडुरंग गायकर हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते शौर्य आणि त्यागाचे प्रतीक होते। त्यांचा जन्म 27 मार्च 1993 रोजी आई सौभाग्यवती सरूबाई पांडुरंग गायकर यांच्या आणि वडील श्री पांडुरंग राजाराम गायकर यांच्या पोटी झाला। शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा जवान देशासाठी कार्य करण्यासाठी तत्पर झाला। 12वीचे शिक्षण सह्याद्री माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये घेतल्यानंतर एक प्रेरणा घेऊन देश सेवेमध्ये 25/12/2012 रोजी मराठा बटालियन बेळगाव कर्नाटकमध्ये ते सेवेत रुजू झाले आणि सध्या भारतीय सेनेदलात 15 मराठा बटालियनमध्ये जम्मू काश्मीरमध्ये ते सेवेत होते आणि सेवेत असताना त्यांना वीर मरण प्राप्त झालं। सजना थोडक्यात परिचय करून देत असताना आमचा संदीप दिनांक 19/12/2020 रोजी विवाहबद्ध झाला। दीपाली सन्माननीय श्री प्रमोद खंडू फाफाडे यांची सुकन्या यांच्याबरोबर संदीपचा विवाह झाला, आनंदाचा संसार सुरू झाला। पुढे त्यांना कुमार रियाज हा 1.5 वर्षाचा सुपुत्र प्राप्त झाला। 12.5 वर्षाची सेवा भारत मातेसाठी केल्यानंतर, अथक सेवा केल्यानंतर शौर्याने, निष्ठेने आणि कर्तव्यनिष्ठेने नेहमीच सर्वांना प्रेरणा दिली। 10 जून 2025 पर्यंत
संदीप आपल्या मायबोमध्ये आला, दामोदरच्या गावामध्ये आला, पिंपळदरी गावामध्ये आला आणि बेलगावच्या भ्याड गावामध्ये शहीद झालेला या भारत माते सुपुत्रांचं रक्षण करण्यासाठी दिनांक 10 मे 2025 रोजी मेलद्वारे संदेश प्राप्त झाला आणि आमचा संदीप भारत सेवेसाठी काश्मीरमध्ये हजर झाला आणि सज्जनो दिनांक 22 मे 2025 वार गुरुवार पहाटे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना संदीप यांनी सर्वोच्च बलिदान दिले आणि खऱ्या अर्थाने आमचा संदीप देशासाठी शहीद झाला। भारत माता की, भारत माता की, भारत माता की जय। अमर रहे, अमर रहे संदीप गायकर, अमर रहे, अमर रहे, अमर रहे संदीप गायकर, अमर रहे। या ठिकाणी जे माजी सैनिक आणि इतर सर्व त्या ठिकाणी या ठिकाणी प्रथम रिट्रीटचा कार्यक्रम होईल। या ठिकाणी शहीदाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्या ठिकाणी जे संबंधित अधिकारी असतील ते सोडून पार्थिवाच्या बाजूला तुम्ही थांबणार नाही। या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण होण्याचा कार्यक्रम या ठिकाणी प्रथम होणार आहे। त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी वीर जवान संदीप गायकर यांचं पार्थिव मंचावरती घेण्यात आलेलं आहे। यांच्या पवित्र पार्थिवावर अंत्यसंस्कार विधी या ठिकाणी संपन्न होईल। जवानाचा अंत्यविधी हा केवळ एका व्यक्तीचा निरोप नाही, तर तो राष्ट्राचा पाणी देण्यासाठी पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करावायची आहे। ग्रामस्थ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी मंचावरती नाही, पाण्याची व्यवस्था पण करावायची आहे। व्यवस्थापक ग्रामस्थ आपणास एक सूचना आहे, पाण्याची व्यवस्था पण त्या ठिकाणी करावायची आहे। त्वरित आपण पाण्याची व्यवस्था करावी। हा सोहळा अमर रहे, अमर रहे संदीप गायकर, अमर रहे, अमर रहे, अमर रहे गायकर, अमर रहे। पाठीमागे ग्रामस्थ यांना विनंती करते की आपण कृपया जर खाली बसले, खाली बसा तुम्ही। इकडे येते रॅकेटिंगच्या साईडला जे उभे त्यांनी खाली बसा प्लीज। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे संदीप गायकर, अमर रहे। भारत माता की, भारत माता की। एका बसलेल्या प्रत्येकाने घोषणा द्यायची आहे, अमर रहे, अमर रहे संदीप गायकर, अमर रहे, अमर रहे, अमर रहे संदीप गायकर, अमर रहे। शहीद संदीप गायकर, अमर रहे, अमर रहे शहीद संदीप गायकर, अमर रहे, अमर रहे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की।
या ठिकाणी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे, अमर रहे, अमर रहे। सावधान।